हॅलो एव्हरीवन, वी स्टार्ट अवर नेक्स्ट पॉईंट दॅट इज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. आता हायपरटेन्शन, ठीक आहे. हायपरटेन्शन म्हणजे काय? ज्यावेळेस सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे नॉर्मलच्या कसं राहते, अबोव जास्त असते, त्याला आपण काय म्हणतो, हायपरटेन्शन. आणि सिम्पली सगळे त्याला बी पी म्हणतात, ब्लड प्रेशर. ओके, बी पीचा त्रास आहे, बी पीचा त्रास आहे असं तुम्ही ऐकलं असाल. त्याच कंडिशनला आपण म्हणतो हायपरटेन्शन. आता ॲक्च्युली हायपरटेन्शन कशामुळे होते? जेव्हा आपलं ब्लड हे जे आपलं जे व्हेसल्स असतात त्या व्हेसल्सवर जे प्रेशर क्रिएट करतात, ठीक आहे, ब्लड व्हेसल्सवर जे प्रेशर क्रिएट करतात व्हेसलच्या वॉलवर, त्याला आपण म्हणत असतो ब्लड प्रेशर. काय म्हणतो? ब्लड प्रेशर. आणि ह्या ठिकाणी आता नॉर्मल जी ब्लड प्रेशरची किंवा ब्लड प्रेशरचं जे नॉर्मल रेंज आहे ती सिस्टॉलिक ब्लड प्रेशर किती असतं, 150 mm/Hg अँड डायस्टॉलिक किती असतं, 95 mm/Hg. या दोघांच्याही अबोव जे प्रेशर असतं, जर अबोव झालं त्याला आपण काय म्हणतो, हायपरटेन्शन. आता मग अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय? द ड्रग विच आर युज्ड टू ट्रीट हायपरटेन्शन आर कॉल्ड ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. कोणता आहे? द ड्रग विच आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन आर कॉल्ड ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. आता बघू आपण त्याचं क्लासिफिकेशन. ह्या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तुम्ही हे क्लासिफिकेशन केमिस्ट्रीचं नाही केलं तरी चालतंय. कोलॉजीच्या बुकमध्ये जे क्लासिफिकेशन आहे ते केलं तरी तुम्हाला मार्क भेटून जातात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर आता बघा ह्या ठिकाणी पहिला क्लास आहे सेंट्रली ॲक्टिंग ड्रग्स. काय आहे? सेंट्रली ॲक्टिंग ड्रग. असे ड्रग जे कुठे ॲक्ट होतात, सेंट्रल सिस्टीमवर. आता त्याचं एक्झाम्पल आहे मिथिल डोपा. काय आहे? सेंट्रली ॲक्टिंग ड्रग, एक्झाम्पल आहे मिथिल डोपा. सेकंड क्लास आहे ड्रग ॲक्टिंग ऑन ॲटॉनॉमस गँग्लिया, दॅट इज गँग्लियॉन ब्लॉकिंग एजंट. त्याचे एक्झाम्पल आहे हेक्झामिथोनियम. कोणता आहे? हेक्झामिथोनियम. थर्ड क्लास आहे ड्रग ॲक्टिंग ऑन पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथिक नर्व एंडिंग. कोणता आहे? ड्रग ॲक्टिंग ऑन पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग. त्यामध्ये परत 2 सब टाईप्स आहेत. पहिली आहे ॲड्रिनर्जिक न्यूरॉन ब्लॉकर. कोणता आहे? ॲड्रिनर्जिक न्यूरॉन ब्लॉकर. त्याचं एक्झाम्पल आहे ग्वायनेथिडीन. आणि दुसरा आहे कॅटेकोलामाइन डिप्लेटर. कोणता आहे? कॅटेकोलामाइन डिप्लेटर. त्याचं एक्झाम्पल आहे रेझरपिन. नेक्स्ट क्लास आहे ड्रग ॲक्टिंग ऑन ॲड्रिनर्जिक रिसेप्टार. त्यामध्ये पण 2 आहेत, अल्फा ब्लॉकर अँड बीटा ब्लॉकर. लक्षात ठेवायचं, आपलं हायपरटेन्शन अँटी हायपरटेन्सिव्हचा एकच काम आहे, जे काही आपलं ब्लड त्या आर्टरीच्या वॉलवर जे काही प्रेशर एक्झर्ट करत आहे ते रिड्यूस करायचं आहे. ओके, म्हणजे आपल्या हार्टवर येणारं प्रेशर काय करायचं आहे, रिड्यूस. मग त्याचे हे वेगवेगळे वे आहेत. ह्या वेनी आपण काय करू शकतो, ते ब्लड प्रेशर रिड्यूस करू शकतो. ओके, चौथा क्लास बघितला आपण ड्रग ॲक्टिंग ऑन ॲड्रिनर्जिक रिसेप्टार. त्यामध्ये परत 2 सब टाईप्स आहे, अल्फा ब्लॉकर, एक्झाम्पल आहे फिनॉक्झिबेन्झामाइन. आणि सेकंड आहे बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर, त्यालाच आपण बीटा ब्लॉकरसुद्धा म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे प्रोप्रॅनोलॉल. ओके, नेक्स्ट क्लास आहे ड्रग ॲक्टिंग डायरेक्टली ऑन व्हॅस्क्युलर स्मूथ मसल्स. त्याचं एक्झाम्पल आहे, किंवा त्याला सिम्पली आपण असं म्हणतो व्हॅसोडायलेटर. काय म्हणतो? व्हॅसोडायलेटर. त्याचं एक्झाम्पल आहे सोडियम नायट्रोप्रुसाईड किंवा हायड्रेलॅझिन. कोणता आहे? हायड्रेलॅझिन. नेक्स्ट ड्रग ॲक्टिंग ऑन रिफ्लेक्सली बाय स्टिम्युलेटिंग बॅरो रिसेप्टार. त्याचं एक्झाम्पल आहे विरॅट्रम. कोणता आहे? विरॅट्रम. अँड लास्ट बट 2 ड्रग विच ब्लॉक्स रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन ॲक्सिस. त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरिनोलॅक्टॉन किंवा कॅप्टोप्रिल. नेक्स्ट ओरल डायुरेटिक, एक्झाम्पल आहे थायाझाईड. अँड लास्ट मिसलेनियस, एक्झाम्पल आहे माओ इनिबिटर. कोणता आहे? माओ इनिबिटर. आता ह्या ठिकाणी बघा बरं, पहिला क्लास कोणता होता? सेंट्रली ॲक्टिंग ड्रग्स. त्याचं एक्झाम्पल आहे मिथिल डोपा. आणि तेच आपल्याला यावेळी इथं केमिस्ट्रीमध्ये त्याला शिकायचं आहे. कोणता? मिथिल डोपा. दुसरा क्लास कोणता आहे मग? गँग्लिओनिक ब्लॉकिंग एजंट. एक्झाम्पल आहे हेक्झामिथोनियम. थर्ड आहे ड्रग ॲक्टिंग ऑन पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग. त्यामध्ये परत 2 सब टाईप्स, ॲड्रिनर्जिक न्यूरॉन ब्लॉकर, एक्झाम्पल ग्वायनेथिडीन. सेकंड कॅटेकोलामाइन डिप्लेटर, एक्झाम्पल रेझरपिन. नेक्स्ट ड्रग ॲक्टिंग ऑन ॲड्रिनर्जिक
आधी पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक नर्व एंडिंगवर ॲक्ट होणार, आता कशावर ॲक्ट होणार, ॲड्रिनर्जिक रिसेप्टरवर. अल्फा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर. अल्फा ब्लॉकरचं एक्झाम्पल आहे फिनॉक्झिबेन्झामाइन आणि बीटा ब्लॉकरचं एक्झाम्पल आहे प्रोप्रानालॉल. ड्रग ॲक्टिंग डायरेक्टली ऑन व्हॅस्क्युलर स्मूथ मसल्स, दॅट इज त्याला आपण सिम्पली असं तुम्ही व्हॅसोडायलेटर लिहिलं तरी चालतं. त्याचे एक्झाम्पल आहे हायड्रेलाझिन, सोडियम नायट्रोप्रुसाईड किंवा मिनोक्झिडिल. ड्रग ॲक्टिंग रिफ्लक्सली बाय स्टिम्युलेटिंग बॅरो रिसेप्टर, एक्झाम्पल आहे विरेट्रम. नंतर ड्रग विच ब्लॉक्स द रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरिनोलॅक्टॉन किंवा कॅप्टोप्रिल. ओरल डायुरेटिक्स, एक्झाम्पल आहे थायाझाईड अँड मिसलेनियस आहे माऊ इनिबिटर. हे तुम्हाला क्लासिफिकेशन पाठ करायचं आहे. उद्या जेव्हा आपलं ऑनलाईन क्लास होईल तेव्हा तुम्हाला विचारण्यात येईल, तेव्हा आपल्याला काय शिकायचं आहे, मिथिल डोपा. ओके, हे कळालं तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण आता त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज, जे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट असतात त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतात, हा क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये. क्वेश्चन असा विचारतात, डिफाईन हायपरटेन्शन, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन अँड राईट इट्स आयडियल प्रॉपर्टी. किंवा डायरेक्टली असंही विचारतात, व्हॉट आर द हायपरटेन्शन अँड गिव्ह इट्स आयडियल प्रॉपर्टी, राईट द स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ मिथिल डोपा. त्यामुळे तुम्हाला आयडियल प्रॉपर्टीज त्याच्या माहीत असणं गरजेचं आहे. बघा बरं, पहिली प्रॉपर्टी आहे त्याची, इट शुड कॉजेस ग्रॅज्युअल ब्लड प्रेशर लोअरिंग इन ऑल द बॉडी पोझिशन. काय म्हणते, ह्या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, कोणतीही बॉडी पोझिशन असेल, आता कधी कसं होते एक्झरसाइजमध्ये ॲटोमॅटिकली आपलं हार्टबीट वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, म्हणजे कोणती जरी बॉडी पोझिशन असेल तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, ब्लड प्रेशर कमी केलं पाहिजे. ओके, दुसरं म्हणते इट शुड लोअर द प्री कॅपिलरी रेजिस्टन्स विदाउट डिक्रीजिंग द कार्डियाक आउटपुट. काय म्हणते, प्री कॅपिलरी रेजिस्टन्स त्यांनी कमी केलं पाहिजे. आता प्री कॅपिलरी रेजिस्टन्स म्हणजे जे काही प्रेशर त्या कॅपिलरीवर आपल्या ब्लड वेसलवर होणार आहे ते कमी केलं पाहिजे, पण कार्डियाक आउटपुट कमी नाही झाली पाहिजे. कार्डियाक आउटपुट जे काय आपल्याला डेली ब्लड लागतं ते जेवढं आहे तेवढंच पाहिजे. ओके, फक्त त्यांनी प्रेशर कमी केलं पाहिजे. नंतर इट शुड बी ॲब्झॉर्ब ओरली ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. इट शुड हॅव लो डिडॉक्झिकेशन टू इम्प्रूव्ह द इफिकेसी. टॉक्झिसिटी कमी पाहिजे, त्यामुळे त्याची इफिकसी कशी होणार, ॲटोमॅटिकली जास्त. इट शुड बी इफेक्टिव्ह इन कन्सिडरेबल लो डोस सो ॲज टू अवॉइड साईड इफेक्ट लाईक नॉझिया, डायरिया, कॉन्स्टिपेशन, हेडॅक. काय म्हणते, लो डोसमध्ये द्यायचं जेणेकरून हे बाकीचे साईड इफेक्ट आहेत ते कमी झाले पाहिजे. साईड इफेक्ट कोणते कोणते आहेत, नॉझिया, डायरिया, कॉन्स्टिपेशन आणि हेडॅक, हे सगळं मिनिमाइज होऊन जाईल. अँड लास्ट, इट शुड नॉट प्रोड्यूस ट्रॅकिकार्डिया और पोस्चुरल हायपोटेन्शन. ट्रॅकिकार्डिया म्हणजे ब्लड, त्यांनी हार्ट रेट कमी नाही केला पाहिजे, त्यामुळे काय म्हणजे नॉर्मलपर्यंत त्यांनी ब्लड प्रेशर आणून ठेवलं पाहिजे, त्याच्यापेक्षाही कमी नाही केलं पाहिजे, जेणेकरून त्या पर्सनला कशाचा त्रास होईल, हायपोटेन्शनचा म्हणजेच ट्रॅकिकार्डियाचा, ज्यामध्ये काय होते ब्लड हार्ट रेट काय होतं कमी. नंतर टॉलरन्स शुड नॉट बी डेव्हलप विथ क्रोनिक ॲडमिनिस्ट्रेशन. जर आपण लॉंग टर्म जर थेरपी घेतली ही ब्लड प्रेशर, आता सगळ्यांना माहिती तुम्हाला की ब्लड प्रेशरचं जे डोस म्हणजे गोळ्या औषध आहेत ते आपण असं कंटिन्यू डेली डोस आहे, तो रोजच घ्यावा लागतो. ओके, मग ते काही दिवसांनी त्याचा टॉलरन्स कॉज नाही केला पाहिजे, म्हणजे त्यांनी इफेक्ट कमी नाही केला पाहिजे, जो इफेक्ट आहे तोच त्यांनी दिला पाहिजे. ओके, हे झाले आपल्या त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज कशाच्या, अँटी हायपरटेन्सिव्ह एजंटच्या. उद्याच्या क्लासमध्ये बघू आपण मिथिल डोपा अँड अदर, म्हणजेच त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॅसोडायलेटर आणि लिपिड लोअरिंग एजंट, त्यालाच आपण म्हणतो द ड्रग विच आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ॲथेरोस्क्लेरोसिस. ओके, ते बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.